आता आपण बघूया की नेमकी ही श्वासोच्छवासाची कार्यप्रणाली कशी चालते. आपला पुढचा टॉपिक आहे श्वासाची कार्यप्रणाली. ठीक आहे. यासाठी मला तुम्हाला एक छोटासा प्रयोग दाखवायचा आहे. त्याआधी आपण थोडंसं आपल्या श्वसन संस्थेविषयी बोलूया. आपल्या छातीच्या पिंजऱ्याखाली एक स्नायुमय पटल असतं. आपण हात लावून जाणवू शकतो की साधारण कुठपर्यंत आपल्या छातीचा पिंजरा संपतो आहे. त्याच्याखाली एक स्नायुमय पटल असतं. या स्नायुमय पटलाला मध्यपटल असे म्हणतात. आणि आपली श्वासोच्छवासाची संपूर्ण यंत्रणा या मध्यपटलावर अवलंबून आहे. मध्यपटलाशिवाय ती प्रक्रिया होऊ शकत नाही. साधारणपणे मध्यपटलामुळे शरीराचे दोन भाग पडतात. एक वरचा भाग आणि एक खालचा भाग, म्हणजे कमरेपासून खालचा भाग. वरच्या भागाला म्हणतो आपण छातीची पोकळी, म्हणजे आपले हृदय किंवा फुफ्फुसं हे जे काही अवयव आहे ते वरच्या पोकळीत येतात. आणि जठर, यकृत, आतडी हे सगळे भाग कमरेखालच्या पोकळीमध्ये किंवा या मध्यपटलाच्या खालच्या पोकळीमध्ये होतात. आणि श्वासोच्छवासाची क्रिया जी होत असते ती मुख्यत्वे करून मध्यपटलाच्या हालचालीमुळेच होत असते. हे दाखवण्यासाठी माझ्याकडे एक प्रयोग मी इथे घेतलेला आहे. बघा, साधारणपणे आपली श्वसन संस्था आहे त्याच्यासारखं दिसणारं मी एक उपकरण इथे बनवलेलं आहे. फरक फक्त एवढाच आहे की श्वसन संस्थेमध्ये दोन फुफ्फुसं असतात. इथे मी हा एकच फुगा लावलेला आहे. एका फुग्याच्या ऐवजी आपण दोन फुगेसुद्धा लावू शकतो. ठीक आहे. आणि आता इथे एक मी पटलासारखा एक भाग केला आहे. फुगा कापून त्याला मी इथे चिकटवून टाकलेला आहे आणि तो एक पटलाचं काम इथे करणार आहे. जेव्हा हे पटल शिथिल होईल म्हणजे काय? आकुंचन असणं म्हणजे काय? आकुंचित असणं. आणि शिथिल होणं म्हणजे रिलॅक्स होणं, ते पूर्ववत खाली येणं. तेव्हा ते शिथिल असताना काय अभिक्रिया इथे क्रिया होते आणि ते आकुंचित असताना काय क्रिया होते तुम्हाला बघायचं आहे. बघा, मी आता त्याला शिथिल करते. तुम्हाला फुग्याचं निरीक्षण करायचं आहे. फुग्याचं आकारमान वाढलंय. आता मी याला आकुंचन करते. फुग्याचं आकारमान कमी झालंय. परत मी याला शिथिल करते, रिलॅक्स करते. परत फुग्याचं आकारमान वाढलंय, याला आकुंचित केलं. परत फुग्याचं आकारमान कमी झालंय. अशाच प्रकारची अभिक्रिया आपल्या श्वासोच्छवासाच्या दरम्यान होत असते. जेव्हा हे मध्यपटल शिथिल असतं तेव्हा आपल्या फुफ्फुसाचं किंवा छातीच्या पोकळीचं आकारमान वाढलंय. छातीच्या पोकळीचं आकारमान वाढलं म्हणजेच आतील हवेचा दाब कमी झाला. हवेचा दाब कमी झाला. आपल्याला हा नियम माहिती की हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. बाहेरचा दाब जास्त आहे आणि छातीच्या पोकळीतील दाब कमी आहे. ही आपली छातीची पोकळी आहे. छातीच्या पोकळीतील दाब कमी आहे. त्यामुळे आतील हवेचा दाब कमी झाल्यामुळे बाहेरील हवा आतमध्ये येण्याचा प्रयत्न करेल, पण बाहेरील हवेला आतमध्ये येण्यास फक्त फुफ्फुसं आहे. ही जी काही नलिका आहे ती फक्त फुफ्फुसामध्ये येऊन उघडते आहे. त्यामुळे आपोआपच हवा कुठे येणार आहे? फुफ्फुसामध्ये येणार आहे. म्हणजे बाहेरील जास्त ऑक्सिजनयुक्त हवा नाकपुड्यांच्या मार्फत फुफ्फुसामध्ये येते आणि इथे फुफ्फुसाचा आकारमान आपल्याला वाढलेलं दिसतंय. आणि इथे लगेचच वायूंची देवाणघेवाण होते आणि हे जे मध्यपटल असतं ते परत आकुंचन होऊन स्वतःच्या जागेवर येतं. आकुंचन होऊन स्वतःच्या जागेवर आलं तर तुम्ही बघताय फुग्याचं आकारमान एकदम कमी झालंय. का फुग्याचं आकारमान कमी झालंय? कारण इथे लगेचच छातीच्या पोकळीतल्या हवेचा दाब वाढला आहे. हवेचा दाब वाढल्यामुळे तो दाब फुफ्फुसावर देखील पडलाय. त्यामुळे फुफ्फुसातील हवा आल्या त्याच मार्गाने परंतु उलट दिशेने बाहेर पडते. इथे फरक काय झालेला असतो? आता बाहेर पडणारी हवा ही जास्त कार्बन डायऑक्साईड युक्त असते. परत हे मध्यपटल शिथिल होतं, हवा आत येते, आकुंचित होतं, बाहेर पडते. शिथिल होतं, हवा आत येते, आकुंचित होतं, ते बाहेर पडते. आणि अशाच प्रकारे आपल्या शरीरातील श्वसनाची
क्रिया सतत अविरतपणे होत असते आणि म्हणूनच आपण श्वासोच्छ्वास घेत असतो. आता हा ऑक्सिजनयुक्त हवा फुफ्फुसामध्ये येते, या प्रक्रियेला म्हणतात श्वास घेणं. आणि जास्त कार्बन डायऑक्साईडयुक्त हवा बाहेर जाते, याला म्हणतात उश्वास टाकणं. श्वास घेणं, उश्वास टाकणं, श्वास घेणं, श्वास टाकणं. या दोन प्रक्रियांच्या निरंतर चालण्यामुळे आपली श्वासोच्छ्वास ही प्रक्रिया होत असते. ठीक आहे. आता आपण त्याचं सविस्तरपणे बघूया लिखाणाच्या स्वरूपात की नेमका श्वास आणि उश्वास याच्यामध्ये फरक काय. श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय आहे, स्नायुमय पटलाचे शिथिलीकरण आणि आकुंचन. श्वासोच्छ्वासाची कार्यप्रणाली ही दोन मुख्य कार्यप्रणाली किंवा दोन मुख्य क्रियांचे एक जोड प्रक्रिया आहे असं म्हणूया आपण. श्वास, उच्छ्वास. ओके. आता श्वासामध्ये काय होतं बघूया. श्वासामध्ये काय होतं, स्नायुपटल शिथिल होते. मात्र उश्वासात काय होतं, स्नायुपटल आकुंचन पावते. स्नायुपटल शिथिल झाल्यामुळे छातीच्या पोकळीचे आकारमान वाढते. इथे स्नायुपटल आकुंचन पावल्यामुळे छातीच्या पोकळीचे म्हणूया आपण आकारमान कमी होते. ठीक आहे. विरुद्ध क्रिया घडत असतात श्वास आणि उश्वासामध्ये. पोकळीचे आकारमान वाढले म्हणजेच छातीच्या आतील हवेचा दाब कमी झाला. याच्या उलट इथे आकारमान कमी झाले म्हणजेच हवेचा दाब वाढला. त्यामुळे छातीच्या आतील हवेचा दाब कमी झाल्यामुळे बाहेरील हवा नाकपुड्यांद्वारे शरीरात म्हणण्यापेक्षा आता कुठल्या अवयवात आली आहे, फुफ्फुसात येते. इथे हवेचा दाब वाढल्यामुळे फुफ्फुसातील हवा नाकपुड्यांद्वारे बाहेर पडते. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे या श्वासाच्या दरम्यान आपले वायुकोश जास्त ऑक्सिजनयुक्त हवेने भरले जातात. इथे काय होत असेल बरं, इकडे जर जास्त ऑक्सिजनयुक्त हवा शरीरात येत असेल, वायुकोश त्याने भरले जात असेल, तर याच्या उलट इथे काय होणार आहे, बरोबर इथे काय होणार आहे, बाहेर पडलेल्या हवेत कशाचे प्रमाण जास्त असणार आहे, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असते. अशा प्रकारे श्वास आणि उश्वास याच्यातली फरक आपण बघू शकतो. बघा, श्वासामध्ये स्नायुपटल शिथिल होते,
उश्वासात स्नायूपटल आकुंचन पावते. श्वासामध्ये छातीच्या पोकळीचे आकारमान वाढते. इथे छातीच्या पोकळीचे आकारमान मात्र कमी होते. छातीच्या आतील हवेचा दाब इथे कमी झाला, इथे आकारमान कमी झाले, म्हणजेच हवेचा दाब वाढलेला आहे. बाहेरील हवा नाकपुड्यांद्वारे फुफ्फुसात येते. फुफ्फुसातील हवा नाकपुड्यांद्वारे बाहेर पडते. वायुकोश जास्त ऑक्सिजनयुक्त हवेने भरले जातात आणि इथे मात्र उलट प्रक्रिया होते. बाहेर पडलेल्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खूप जास्त असते, कारण या सर्व प्रक्रियेत वायूंची देवाणघेवाण झालेली असते. रक्तातील कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसात आलेला असतो आणि फुफ्फुसातील ऑक्सिजन मात्र रक्तात मिसळला गेलेला असतो. अशा प्रकारे श्वासोच्छवासाची कार्यप्रणाली निरंतर चालू असते. हे तुम्ही बघा एकदा, मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण श्वसन म्हणजे काय ते बघितलं, श्वसनाचे प्रकार बघितले, श्वसनाची कार्यप्रणाली बघितली, श्वसनाची प्रक्रिया बघितली. आता आपण बघणार आहोत ते मानवी श्वसन संस्था. ठीक आहे, मानवी श्वसन संस्थेचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर साधारणपणे त्याचे 2 भाग पडतात आणि या 2 भागांच्या मार्फत आपण त्याचा अभ्यास करू शकतो. मानवी श्वसन संस्था याच्यामध्ये मुख्यत्वे करून श्वासोच्छवासाचा मार्ग आणि श्वासोच्छवास करणारे अवयव अशा पद्धतीने आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल. आता श्वासोच्छवासाचा मार्ग जर म्हटलं तर श्वासोच्छवासाच्या मार्गामध्ये याला श्वसन मार्ग असे पण म्हणू शकतात बरं का तुम्ही. श्वसन मार्ग आलं लक्षात. श्वसन मार्ग आणि श्वसन अवयव. यामध्ये आता बघूया आपण कसला समावेश होतो ते. श्वासोच्छवासाचा मार्ग याच्यामध्ये पहिल्यांदा होतो समावेश तो बाह्य नाकपुडे, कारण नाकावाटेच हवा आपल्या शरीराच्या आत येणार आहे. त्याच्यानंतर घसा, त्याच्यानंतर कंठ आणि सर्वात शेवटचं श्वासनलिका. जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की हे जे काय अवयव आहे, हे जे सगळे अवयव आहे, हे दुसरं तिसरं काही नसून नाकावाटे आलेली हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग आहे. आपण इथे बघूया, इथे नाक आहे, नाकावाटे हवा घशापर्यंत येते, घशानंतर ती कंठात येते, नंतर ही जी काय दिसते ती आहे आपली श्वासनलिका आणि इथपर्यंत आल्यानंतर मात्र ही हवा दोन्ही फुफ्फुसांच्या आतमध्ये जाते.
फुफ्फुसांचा समावेश मात्र आपण करतोय ते श्वसन अवयवांमध्ये, म्हणजे श्वासोश्वास करणाऱ्या अवयवांमध्ये. एकदा परत बघूया. मानवी श्वसन संस्थेमध्ये श्वसन मार्ग आणि श्वसन करणारे अवयव. श्वसन मार्ग म्हणजे काय? ज्या मार्गावाटे हवा फुफ्फुसापर्यंत पोचवली जाते, या मार्गांच्या दरम्यान बाह्य नाकपुडा, पुड्या, घसा, कंठ आणि श्वासनलिका यांचा समावेश होतो. आणि मगाशी मी जसं म्हटलं की जेव्हा हवा शरीरामध्ये येत असते, नाकपुड्यांमार्फत शरीरामध्ये ती शिरत असते, त्यावेळी ती गाळली जाते. कशा थ्रू गाळली जाते? नाकातल्या केसांमार्फत. ओके. ही धुलिकण त्या हवेमध्ये असतील तर नाकातल्या आतल्या आवरणाची असलेल्या बुळबुळीत आवरणाला ते धुलिकण चिकटले जातात आणि मग ती हवा थोडीशी घासली पण जाते या आवरणाच्या भिंतींबरोबर किंवा नाकाच्या आतल्या भिंतींबरोबर, आणि त्यामुळे ती थोडीशी हलकीशी गरम होते आणि गरम होऊन ती हवा आतमध्ये पाठवली जाते. आतमध्ये आल्यानंतर ती हवा फुफ्फुसांमध्ये शिरते. मग आता श्वसन अवयवांमध्ये मुख्यत्वे करून कोणाचा समावेश होतो ते आपण बघूया. फुफ्फुसे, श्वसनिका, ओके. श्वसनी म्हणण्यापेक्षा श्वसनीच्या आधी पण येते ती श्वसनी आणि परत ही श्वसनी छोट्या शाखांमध्ये विभागली जाते, त्यांना म्हणतात श्वसनिका. जेव्हा ही श्वासनलिका फुफ्फुसाच्या आतमध्ये शिरते तेव्हा या श्वासनलिकेचे 2 भाग होतात. इथे मी ते लिहिताना टाळलं, पण आता आपण लिहूया ते. श्वासनलिकेचे 2 भाग होतात, त्यांना म्हणतो आपण श्वासनलिकेचे भाग म्हणूया. ओके. त्यातली प्रत्येक भागाला आपण म्हणतो श्वसनी. एक श्वसनी जाते डावे फुफ्फुस, दुसरी जाते उजवे फुफ्फुस. ठीक आहे. आणि मग फुफ्फुसांमध्ये गेल्यावर सुद्धा या श्वसनींचे छोट्या शाखांमध्ये उपशाखांमध्ये रूपांतर होते, त्यांना म्हणतात श्वसनिका. आणि या छोट्या श्वसनिकांच्या टोकांशी असंख्य वायुकोश असतात. बघा, गोंधळ होण्याची शक्यता आहे. थोडंसं आपण गोंधळ टाळण्यासाठी परत एकदा बघूया. इथपर्यंत हा आहे श्वसनाचा मार्ग. ठीक आहे. इथून पुढे चालू होतात ते श्वसनाचे अवयव. ही जी श्वासनलिका आहे तिचे 2 भाग होतात. त्या प्रत्येक भागाला म्हणतात श्वसनी. एक श्वसनी डाव्या फुफ्फुसामध्ये जाते, एक श्वसनी उजव्या फुफ्फुसामध्ये जाते. तिथे गेल्यावर तिचे परत तिला असंख्य फाटे फुटतात, इकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा. या प्रत्येक फाट्याला काय म्हणतात? श्वसनिका. म्हणजे डाव्या फुफ्फुसात जी श्वसनी आली आहे तिला पण श्वसनिका फुटतात, उजव्या याच्यात जी आली आहे तिला पण फाटे फुटतात आणि त्यांना आपण श्वसनिका म्हणतो. आणि प्रत्येक श्वसनिकेच्या टोकाशी असंख्य वायुकोश असतात. आता वायुकोशाची जर आपण आकृती बघितली, बघा इथे हे वायुकोश म्हणजे असंख्य पोकळ्या ज्या संपूर्ण फुफ्फुसभर पसरलेल्या आहेत. आणि जेव्हा या फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन शिरतो, या सगळ्या वायुकोशांच्या अवतीभोवती रक्तवाहिन्यासुद्धा असतात. जेव्हा ऑक्सिजन फुफ्फुसामध्ये शिरतो तेव्हा या वायुकोशांच्या संपर्कात येतो. वायुकोशांच्या भिंती अतिशय पातळ असतात, त्याच्यामुळे हवा जेव्हा या वायुकोशांच्या संपर्कात येते तेव्हा त्या पटकन ऑक्सिजन शोषून घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडून देतात.
आणि या वायुकोशांचा संपर्क रक्ताशी आलेला असतो. त्यामुळे वायुकोशात आलेला ऑक्सिजन लगेच विसरण या क्रियेद्वारे रक्तात मिसळला जातो. म्हणजे वायुकोशात वायूंची देवाणघेवाण विसरणला म्हणतात डिफ्युजन. या प्रक्रियेद्वारे होते. ठीक आहे. म्हणजेच जेव्हा हवा आत शिरते तेव्हा ती या वायुकोशांच्या संपर्कात येते. वायुकोशांजवळ असंख्य रक्तवाहिन्या देखील असतात. वायुकोश रक्तातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि तो हवेत सोडतात. हवेतील ऑक्सिजन शोषून घेतात आणि तो रक्तात शोधतात. म्हणजे ते देण्याघेण्याचं काम करतात थोडक्यात. आणि मग अशा प्रकारे आपल्या फुफ्फुसामध्ये वायूंची देवाणघेवाण होते आणि मग रक्तामार्फत हा ऑक्सिजन संपूर्ण शरीरभर पसरवला जातो. अशा प्रकारे आपण आपल्या श्वसन संस्थेचा थोडक्यात आढावा घेतला. तुम्ही हा चार्ट बघा. इथे आपण थोडं थांबूया.